बरं वाटतं? तरी मी सांगत होतो ना डॉक्टरकडे जाऊया पण नाही. इथे माझं ऐकायचंच नाहीये कोणाला. तिथे त्या नेत्राला स्वतःचा खरं करायचं आणि इथे हिला एक गोष्ट ऐकत नाही. तेजस, तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. मला काय झालं? मला काहीच झालं नाहीये. फक्त एवढंच झालंय की त्या अद्वैतने माझ्या कानाखाली मारले. बस एवढंच झालंय. आणि मला विचारतेस मी ठीक आहे का? तू स्वतःकडे बघितलंस का? काय काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? तेजस, बास आता किती ओरडशील तिला? अगं मग काय करू काकू? स्वतःची काळजी घेता येत नाही हिला. अगं तिला चक्कर येते, मळमळते, उलट्या होत आहेत तिला, तरी नाही ऐकायचंच नाहीये. या झालं? फाल्गुनी, मला सांग, तुला कोरड्या उलट्या होतात आणि मध्येच चक्कर सुद्धा येते, बरोबर? आणखी काय होतंय तुला? काकू मग सतत ना काहीतरी खावं असं वाटतंय. फाल्गुनी, तू प्रेग्नंट तर नाही आहेस ना? मग आता असली काय? अरे कोरड्या उलट्या होत आहेत तिला. तुला एवढं साधं नाही कळलं? म्हणजे फाल्गुनी तिथं आपण आई बाबा होणार आहे. मागच्या वेळेला जे झालं ना, त्यानंतर मला असं वाटलं होतं की मी कधी आईच होऊ शकणार नाही. मग मी आई होणार आहे. आणि नवरात्री माझा गुड न्यूज मिळाली काकू. तुमच्या दोघांचे खूप 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 अभिनंदन. थँक्यू काकू. थँक्यू काकू. आता स्वतःला जपायचं. तेजस, हिची काळजी घ्यायची. हा हो हो. आणि तू जास्त वागायचं नाही. उठताना बसताना सावकाश. आणि तेजस, हिला आता अजिबात ओरडायचं नाही. नाही सॉरी फाल्गुनी, सॉरी आय एम सॉरी, खरंच सॉरी. मी ओरडलो, सॉरी. मी पण सॉरी आहे तेजस. चला आता डॉक्टरकडे जाऊया. नाही ना, आता नको तेजस, उद्या जाऊया. मी थकली आता, प्लीज. बर. पण मग घरातल्या सगळ्यांना सांगूया. हा, गुड न्यूज देऊया सगळ्यांना. चल ये. तेजस, नाही, मला कोणालाच सांगायचं नको. काय तू वेडी आहेस का? काय झालं? तेजस, मला नेत्राला हे कळू द्यायचं नाहीये. तिची सावली माझ्या बाळावर नको. बरोबर आहे ना काकूमा? बरोबर आहे. नकोच सांगायला. नेत्राला कळलं तर त्या बाईला सुद्धा कळणार. आणि ती बाई घरात असेपर्यंत अशी चांगली बातमी बाहेर यायला नको. ठीक आहे. पण मी काय म्हणते, शेखर भाऊजी आणि इंद्राणी ताईंना सांगूया ना, त्यांना खूप आनंद होईल. हो चालेल. तुम्ही असा विचार करताय? तुम्हाला माहिती आहे ना मला किती आनंद झालाय. तुम्हाला दिवस गेले ते कळल्यानंतर. मी एक आई आहे. मी स्वतः एक आई आहे. मी असं कसं करेन? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही असं काहीतरी बोलू.
नेत्रा, आम्हाला पण स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तू आमच्याशी असं वागशील. आणि आमच्या बाळाची काळजी घ्यायला आम्ही आहोत. आत्या आहेत, बाबा आहेत, काकू आहेत. दुसरं कोणी बघायची गरज नाहीये. इंद्राणी मॅडम, प्लीज कुछ कीजिए. म्हणजे माझा राग नेत्रावर नका ना काढू प्लीज. मी दोषी आहे ना, मी अपराध केलाय ना. मग तिच्यावर का संशय घेताय सगळे? प्लीज काहीतरी सांगा ना. फाल्गुनी प्लीज. तुम्ही तर बोलूच नका अद्वैत भाईजी. सुनो फाल्गुनी, फाल्गुनी ऐसे मत करो प्लीज. जेव्हापासून तिला कळलंय ना तेव्हापासून तुझ्याबद्दल आणि तुझ्या बाळाबद्दलच विचार करते ती. काय खायला प्यायला घालू, कशी काळजी घेऊ. माझा राग तिच्यावर नको काढूस प्लीज. तुम्हाला कोणी वकिली करायला सांगितली का नेत्राची? तुम्हाला इथे एवढी वर्ष राहायला दिलं ना, आणि अजून 8 दिवस पण दिलेत ना, मग मुकट्याने राहा आणि निघा ना एकदाच्या. इंद्राणी ताई, या बाईला सांगा फाल्गुनी समोर यायचं नाही म्हणून. आणि फाल्गुनी, तू सुद्धा या बाईकडे अजिबात बघायचं नाही. तिकडे बघ. काकू, नेत्रा प्लीज.